100 रुपये टाकणार आणि जो 500 रुपये टाकी ना तिचं नाव लागेल तिथं जाईल. पण त्याच्यासाठी एक अट आहे बघा, श्रीकृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या पाठीमागे एक एक मामा लागणार आहे. हे भाग्य कुणाचं नाहीये. देवाच्या पाठीमागे जर उभं राहायचं असेल, हात मामा मामा म्हणून राहायचं असेल तर भाग्य कुणाचं पण नाही. कुणीतरी जाऊ शकतो, त्याचं भाग्य देखील. पण इथं सुद्धा त्याला एक अट आहे. ज्याला भगवान परमात्म्याचा आणि रुक्मिणीचा मामा म्हणून मागे उभं राहायचं असेल ना, तिने 2-2 हजार रुपये अन्नदानासाठी द्यायचे. बरोबर आहे. हो, आज किती मामा व्हायला तयार देवाची. आपली भक्ती तुम्हाला सांगतो, आपल्याला जर 2 अशा मूर्त्या जर आपल्या समोर ठेवल्या, एक मूर्ती अशी सोन्याची मूर्ती आणि एक दगडाची मूर्ती, दोघाही साईबाबाच्या मूर्त्या असं समजू. आपल्याला जर म्हणलं ना दोन्हीतून एक मूर्ती घ्या, आपण कोणती घेऊ? सोन्याचीच घेऊ, दगडाची घेत नाही. का? कारण आपला भावच नाही ना. आपला भाव सगळा इकडे. आपल्या मनामध्ये जर भाव असेल ना, तर आज निश्चित 1 का 2 जण मामा व्हायला तयार. आज आपल्याला गोवर्धन पर्वाच्या नंतर वेणुगीत येतं, अगोदर वेणुगीत येतं, नंतर यज्ञ प्रज्ञाचा प्रसंग. 4 रास आहेत महाराज. आता जसं वातावरण झालेलं आहे ना, असं शेवटपर्यंत ठेवा. इतकी सुंदर कथा आहे ती नकळत आपल्या हृदयाला स्पर्श करून जाणार. इतकी सुंदर कथा आहे. पहिली रास आहे कुमारी गोपिका बरोबर आहे, त्याला वेणुगीत म्हणतात. यज्ञ प्रसंग जो आहे तो विवाहित गोपिका बरोबरची रास. गोवर्धन लीला जी आहे ना, ती वृद्ध गोपिकांबरोबरची रास. आणि संन्यासाचा जो प्रसंग आहे तो संन्यासांबरोबरची रास. एक वाक्य बोलतो मी, इथं फार मोठी मोठी लोक बसलेली, फार अनुभवानी मोठी. रास असला किंवा रास असला तरी सुद्धा ज्याच्या कानातील कुंडल हलत नाही त्याला कृष्ण म्हणतात. लक्षपूर्वक आहे. जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नहीं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये असा एखाद्या म्हाताऱ्या श्रीकृष्णाचा फोटो आहे का? म्हाताऱ्या कुणाकडे असलं द्या मला. आपण श्रीकृष्णाला असं बालरूपातच आवडतं आपल्याला, बरोबर. म्हाताऱ्या श्रीकृष्णाचा फोटो नाही. आणि आपला आम्ही म्हातारा झालो तरी एडिट करून तो फोटो असा लावलेला. किती फोटो लावले, शेवटी एकदा लाख हिफाजत कर ले, अरे लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ओ तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, वो लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बनते रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. सगळेच जाणार. एक जण म्हणे महाराज मी जाऊ शकत नाही. म्हणलं कस काय? कृपा सगळे जाणार. आमदार असो, खासदार असो, महाराज सुद्धा जाणार.
कलाकार सुद्धा जाणार, याच्या अर्थ तुम्ही राहणार आहे असं नाही बरं. प्रत्येकाला जायचं. जो आएगा सो जाएगा, राजा रंक और फकीर, प्रत्येक जण जाणार. तुम्हाला सांगू, ज्यानं जीवनामध्ये जास्त लीला केल्यात ना, फार महत्वाचं वाक्य आहे, ज्यानं जीवनामध्ये जास्त लीला केल्यात ना ती लीलावती मध्ये जाणार. बघा कळलंय की पहिली लीला आपल्याला बघायची आहे, चिरहरण लीला. तुम्हाला माहिती आहे कृष्णाला मोराचा पीस का आवडायचा? लगेच सांगतो बघा, थोडं रामायणात घेऊन जातो. ज्यावेळेस सीता स्वयंवरासाठी रामप्रभू गेले होते ना, तेव्हा पार्वती आईच्या दर्शनासाठी सीतामाई त्या पुष्पक वाटिकेमध्ये आल्या, पुष्प वाटिकेमध्ये, आणि आवरून सावरून आल्या. त्यांच्या बरोबर त्यांच्या सखी पण होते, चांगला मेकअप वगैरे करून आल्या. पण रामाला मेकअपच नव्हता. ज्यावेळेस सीतामाई तिथं आल्या ना, लक्ष्मण बघितलं, अरे सीतामाई एवढ्या आवरून सावरून आल्या आणि आपल्या भावाला मेकअपच. मग लक्ष्मणाने काय केलं, एक मोराचा पीस घेतला आणि असं रामाच्या डोक्याला लावला. तो मोराचा पीस रामाला एवढा आवडला, रामाने त्याच वेळेस सांगितलं, पुढच्या वेळेस ज्यावेळेस जन्म घेईन ना तुला डोक्याला लावला. म्हणून फार आवडायचं. आणि दुसरं एक कारण असं आहे, मोर हा निर्विकार पक्षी, वासनारहित पक्षी, म्हणून जास्त आवडत होता. आता काही श्रुतिरूपा, ऋषिरूपा, संकीर्ण रूपा, अन्य रूपा, अनन्य रूपा अशा काही गवळणी होत्या. त्या सरोवरामध्ये अशा स्नान करण्यासाठी जायच्या. आता स्नान करण्याला गेल्यानंतर काय व्हायचं, कृष्ण असं झाडावर बसलेला असायचा. काही लोक तर असे म्हणतात की ते कृष्ण असं त्यांना बघायचं, बघण्यासाठी जायचं. अरे बावळट लोक, हा भारत देश माझा देश, त्याची बदनामी करू नका. ज्यावेळेस त्या गवळणी स्नानासाठी जायच्या ना, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्याचे कपडे घेऊन झाडावर चढून बसायचे. श्रीकृष्ण परमात्माला असं वाटायचं की आपण इथं बसलो, इथे पाहिलं नाही म्हणजे बरं होईल, पण तरी त्या बघायचं. श्रीकृष्ण परमात्मा का कपडे पळत होता माहिती यांचं? कारण सरोवरामध्ये वस्त्र सचल स्नान केलं पाहिजे, वस्त्र स्नान चालत नाही. किंवा एखाद्या मंदिरामध्ये गेलं तर वस्त्र सचल स्नान केलं पाहिजे, ते पाप आपल्याला लागतं. म्हणून भगवान परमात्मा तिथं ते कपडे घेऊन जायचे. मग त्या गवळी म्हणायचं, लाला हमारे कपडे लौटा दो. तर तो काय म्हणायचं माहिती का, नहीं जमायचं. अगर आपको अपने कपड़े चाहिए तो मेरे सामने गिड़गिड़ाना पड़ता है. त्यात एक गवळण बरोबर दे, तो ऐसा थोड़ी होता है, हाथ जोड़ के ऊपर उठा के गिड़गिड़ाना पड़ता. तुम्हाला सांगू, जोपर्यंत आपण सर्व इच्छा देवावर सोडून देत नाही ना, तोपर्यंत देव आपल्याला काहीच इच्छा पुरवत नाही. सगळं देवावर सोडून देत. द्रौपदी बघायला ज्यावेळेस वस्त्रहरण चाललं होतं, दोन गोष्टी फार महत्वाच्या. हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण घडलं, आणि वस्त्राचं हरण पाहिजे म्हणून महाभारत घडलं. द्रौपदीने असे दुःशासन म्हणजे दृष्ट असं जे राज्य आहे त्याला दुःशासन म्हणतात. दुःशासना द्रौपदीने असं वडत आणलं, केस मोकळे आहेत द्रौपदीचे. आता साड्या ओढायचा का कार्यक्रम चालू झाला, त्यावेळेस अशी साडी धरलेली होती द्रौपदी, आणि देवाचं तिकडे जेवण चालू होतं, रुक्मिणी जेवण वाढत होतं. त्या द्रौपदीने भीष्माचार्यांना सुद्धा विनवणी केली. ते आंधळ धृतराष्ट्र जे होतं ना त्याला सुद्धा विनवणी केली.
द्रोणाचार्यांना विनवणी केली, पण ते का मदत करीत नव्हते माहिती? त्यांना माहित होतं हे सगळं वाईट चालू आहे, पण अन्न त्या दुर्योधनाचं काम. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य सगळ्यांना हात जोडले कोणी, कारण दूत मध्ये पांडव हरले होते, काहीच बोलू शकत नव्हते. ज्यावेळेस तिने असा पदार्थ आणलेला होता आणि कृष्णाचा धावा करत होते, तरी कृष्ण येत नव्हता. रुक्मिणी म्हणजे तुम्हाला जाता येत नाही तेव्हा तू काळजी करू नको, तू भाकर वाच. त्यावेळेस ती रुक्मिणी म्हणायची, कोठे गुंतला ती म्हणायची, कोठे गुंतलासी द्वारकेचा राजा, कोठे गुंतलासी द्वारकेचा राजा. सोडतच नव्हतं. ज्यावेळेस फक्त असा हात वरती गेले ना, धाव कृष्ण, आणि मग कृष्ण त्या ठिकाणी आला, वस्त्र पुरवले. तसं त्या सगळ्या गवळण ज्या होत्या ना, त्या अशा हात जोडत होत्या. ज्यावेळेस वरती हात करून त्यांनी अशा हात जोडले ना, देवानी वस्त्र हरून टाकून ही चीर हरण गेली. रासलीलेच्या अगोदरची गोष्ट. आता आपल्याला रासलीलेमध्ये प्रवेश करायचा आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. सकाळी सकाळी भगवान परमात्म्याने बासरी वाजवली. सकाळचं वातावरण ऐका ना, तिची बासरी रोज वाजवायचा म्हणतो, ती वेगळी होती. आणि आज जी बासरी वाजवतो ना तो, ती वेगळी बासरी. सकाळचं वातावरण आहे, सुंदर बासरी वाजवायची. शरद ऋतूची बासरी वाजवली. मग किती गोड आहे बासरी, सुंदर आहे. एके दिवशीची बासरी काय म्हणाली माहिती? एक गवळण त्या बासरीला काय म्हणली माहिती?
का ग तू असं काय पुण्य केलं की तो कृष्ण तुला एक तर तोंडाला लावतो नाही तर कमरेला तरी ठेवतो. आम्ही तर एवढं त्याच्या बरोबर गोड बोलतो, आम्ही सगळं काही करतो, पण तो आम्हाला शेजारी सुद्धा बसू देत नाही. तू असं काय केलं? ती काय म्हणली माहिती? अरे पगली, कृष्ण के मुंह को लगने के लिए कलेजे में छेद करना पड़ता है. त्यावेळेस कृष्ण जवळ करतो मला, जगे जास कोणी नाही त्यास देव आहे. एकदा असं पांडुरंगाच्या पायावर एक फूल पडलेलं होतं. तर ते फूल आतल्या फुलाला काय म्हणायचं माहिती? दो फूल साथ खिले, एक कब्र पे चढ़ा है और दूसरा गले में चढ़ा. दोन्ही एकाच बापाचे लेकर, पण एक फूल देवाच्या गळ्याला मिठी मारते आणि दुसरं खाली पडलेले पाय. त्यावेळेस ते काय म्हणलं की आपण एकाच ठिकाणावरून जन्माला आलो, एकाच माळ्यानं आपल्याला पोचलं, एकाच दुकानदारानं आपल्याला विकत घेतलं, एकाच गजऱ्या फुलामधून तू आला, मी आलो. मग तुला डायरेक्ट गळ्याची भेट आणि मला मी बाहेर उभारलो ना. त्यावेळेस ते फुल किती गोड उत्तर दिलं त्या फुलाने, लक्षपूर्वक आहे. ते फुल काय म्हणलं? तू म्हणतो ते बरोबर आहे, आपण एकाच ठिकाणी जन्माला आलो, आपल्याला एकाच माळ्याने पोचलं, आपण एकाच दुकानांमध्ये आलो, आपल्याला एकाच गजऱ्यामध्ये आलो, हे सगळं ठीक आहे. पण ज्या वेळेला तो दुकानदार ज्या वेळेला सुई अशी फुलामधून घालत होता ना, त्यावेळेस तू तुटलास म्हणून तू बाहेर पडला. पण मी तसाच थांबलो, ती सुई माझ्या काळजाच्या आरपार निघून गेली, त्याचा प्रसाद म्हणून मला देवाच्या गळ्याची भेट भेटली. त्याला कृष्ण म्हणतात महाराज. मजा दीवानों को मिलता है, अरे दो दीवानों से मिलता है, बस शाम मुझे मिला दो. एक माझ्या मनातला भाव तुम्हाला सांगतो. जो आम आदमी से प्यार नहीं करता है, जो आम आदमी से प्यार नहीं करता, वो राम से प्यार करने के लायक ही नहीं है. माझा वाक्य. आणि मग एका दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बासरी वाजवली. शरद ऋतू. शरद ऋतू कळतो तुम्हाला? शरद ऋतू त्या पौर्णिमेला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? कोजागरी. काय कोजागरी म्हणतो ना. तिचं नाव सांगू तुम्हाला काय त्या पौर्णिमेचं? कोजाग्रती म्हणतात तिला. काय कोजाग्रती? आपण काय म्हणतो? कोजागरी. तर फार ऑपरेशनच करून टाक. बरं ते झालं. हे तर फार आपण आपली भाषा कशी केली माहिती का? तुम्ही चहा कशाच करता? पातेल्या. बरोबर. त्याला अजून एक शब्द आहे. काय काय? बघून. काय आहे की नाही? पण तो शब्द आहे. मला सांगा,